प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश। राज्यभरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी योजनांचा शुभारंभ, उपक्रमांचं सीएम शिंदेंच्या हस्ते उद्घाटन। पालिकेतील लूट, रस्ते घोटाळा थांबवण्यासाठी आमदार आदित्य ठाकरेंचं राज्यपालांना पत्र, महापालिका प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी। दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पुन्हा तहकूब, आता 2 जूनला होणार सुनावणी। कोरेगाव भीमा चौकशी आयोगाची पुन्हा सुनावणी, मुंबईत 5 ते 9 जून या कालावधीत होणार सुनावणी, प्रकाश आंबेडकर सादर करणार प्रतिज्ञापत्र। अंबरनाथ रेल्वे स्थानकातील पूर्वेहून पश्चिमेला जोडणारा पादचारी पूल अखेर रेल्वे प्रशासनानं केला बंद, 15 जून पर्यंत डागडुजीसाठी ठेवणार बंद। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात 19% जलसाठा शिल्लक, 15% पाणी कपातीचा पालिकेचा विचार। रस्त्यांची कामं, वातावरणातील बदल या सगळ्यांचा मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम, वर्षात एकूण दिवसांपैकी 47 दिवस हे मुंबईकरांसाठी चांगल्या गुणवत्तेचे। भाड्याच्या घरांसाठी गृहकर्ज अडचणीचं, उत्पन्न मर्यादा आणि घरांच्या किमतीत मोठी तफावत। वंदे भारत मुंबई गोवा प्रवास 7 तासात, कोकण रेल्वे मार्गावर चाचणी, सीएसएमटी ते मडगाव अंतर विक्रमी वेळेत पार। बदलापूर रेल्वे स्थानकाचा परिसर कात टाकणार, सॅटेस प्रकल्पाअंतर्गत 500 मीटर परिसराचा विकास होणार। पेल्हार विभागातील समस्यांबाबत नालासोपारामध्ये काँग्रेस आक्रमक, संदीप पांडे यांच्या नेतृत्वात आंदोलन। बदलापुरातील लोड शेडिंगचे कोणतेही आदेश महावितरणनं काढलेच नाहीत, महावितरण अधीक्षकांनी दिलं स्पष्टीकरण। शिवडी पोलीस वसाहतीमध्ये दुर्घटना, इमारतीचं रिपेअरिंग सुरू असताना स्लॅब कोसळला, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दुकानाला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। नवीन नालासोपाऱ्यात चहाच्या दुकानावर 3 जणांमध्ये जोरदार हाणामारी, हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू। महिलेनं रचला स्वतःच्याच घरात चोरीचा खोटा कट, पतीनं दिलेले पैसे खर्च झाल्यानं पतीच्या रागापासून वाचण्यासाठी चोरीचा मित्रांबरोबर बनाव। सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या घरी चोरी, घरात काम करणाऱ्या नोकराकडून इयररिंग्स लंपास, आरोपी गजाड। नमस्कार, महामुंबईमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। संपूर्ण दिवसभरात मुंबई आणि उपनगरांमध्ये घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा पुढल्या अर्ध्या तासात महामुंबईच्या माध्यमातून घेण्याआधी एक नजर महामुंबईच्या हेडलाईन्सवर। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। उद्धव ठाकरेंचा जीव बीएमसीच्या पोपटात अडकलाय, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, वर्षा बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंचीही उपस्थिती।
परिवारवादाच्या मुद्द्यावरून जे.पी. नड्डांचा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल. हे पक्ष फक्त परिवारापुरतेच मर्यादित. नड्डांनी विरोधकांचे टोचले कान. मुंबईत भाजपचाच महापौर झाला पाहिजे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या कार्यकर्त्यांना सूचना. तर महापौर भाजपचाच होणार. आशिष शेलारांचा निर्धार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ठाण्यानंतर नाशिक दौरा. संघटनात्मक बांधणी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी राज ठाकरेंचा 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्याला होणार सुरुवात. संजय राऊतांनी विधिमंडळासंदर्भातील केलेलं वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता. राज्यसभा सभापतींनी प्रकरण समितीकडे पाठवलं. आता विशेष अधिकार समिती करणार चौकशी. लोकसभा निवडणूक जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता. ठाकरे गटाचा 20 जागांवर दावा. तर समान जागा वाटपाची घटक पक्षांची मागणी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ऍक्शन मोडवर. 16 आमदार अपात्रतेचा तिढा सोडवण्यासाठी कार्यवाहीला सुरुवात. 55 वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात न करण्याचे आदेश. संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पोलीस आयुक्तांना निर्देश. दिल्ली उच्च न्यायालयाचा समीर वानखेडे यांना दिलासा. उद्याची सीबीआय चौकशी रोखली. मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश. आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावरती जाणार आहेत. 19 तारखेपासून राज ठाकरे 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. संघटनात्मक बांधणी, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि विविध कामांचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावरती जाणार आहेत. ठाणे दौऱ्यानंतर राज ठाकरे नाशिकचा दौरा करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. आपल्या शिवसेनेचा पोपट मेलाय हे ठाकरेंना माहिती आहे असं म्हणत फडणवीसांनी खोचक टोला लगावला. उद्धव ठाकरे हे राजांसारखे आहेत आणि या राजाचा जीव बीएमसीच्या पोपटात अडकलाय अशी टीका फडणवीसांनी केली. मुंबईची तिजोरी मुंबईकरांच्या हाती देण्यासाठी मुंबई महापालिकेवर विजय मिळवणारच असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केलाय. आमचे उद्धवजी हे राजा महाराजांपेक्षा कमी नाही आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट की जेव्हा एका राजाला एक पोपट फार आवडत होता आणि पोपट मेला. आता प्रश्न राजाला सांगेल कोण पोपट मेलाय, कारण जो सांगेल त्याचा शिरच्छेद होणार. त्यामुळे कसा आहे आमचा पोपट? पोपट तर साहेब ठीक आहे पण काही खात नाही पित नाही. दुसऱ्याला कसं आहे आमचा पोपट? पोपट तर साहेब चांगला आहे पण बोलत नाही. चौथ्याला पोपट तर चांगला आहे साहेब पण मान हलवत नाही. पोपट तर चांगला आहे साहेब पण पाय हलवत नाही. अशीच या निर्णयानंतर शिवसेनेची अवस्था झाली. त्यांना माहिती आहे पोपट मेला आहे. राजाचा जीव पोपटामध्ये आहे तर दुसरा पोपट कुठला आहे? कुठला आहे? कुठला आहे? बीएमसी. त्यामुळे हा जो राजकीय प्राण आहे, मी तसा प्राण म्हणत नाही, त्यांनी अजून 100 वर्ष जगावं, पण हा जो राजकीय प्राण आहे हा राजकीय प्राण नाही आहे. खरं म्हणजे कुरण आहे. कुरण तुम्हाला माहिती आहे ना, गाई म्हशीन करता चारा असतो, कुरण असतं, तसं हे त्यांचं कुरण आहे. 25 वर्ष हे कुरण खाऊन खाऊन ते मोठे झाले आहेत. मुंबई महानगरपालिका आपल्याला जिंकायची आहे. ती काही कोणाला महापौर बनवायचा उपमहापौर बनवायचा याकरता नाही. मुंबईची महानगरपालिका मुंबईच्या जनतेला आपल्याला सोपवायची. मुंबईची तिजोरी मुंबईच्या जनतेच्या हातामध्ये आपल्याला द्यायची आहे. या ठिकाणी मनामध्ये आणलं आणि जेवढ्या आघाड्या आणि प्रकोष्ठ आपले या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांनी जर ताकद लावली तर मुंबईच्या महानगरपालिकेवर भाजपा शिवसेना रिपा युतीचा भगवा झेंडा
हा लागल्याशिवाय राहणार नाही, तो कोणी थांबवू शकणार नाही. म्हणून त्याकरता आपण सर्वांनी काम करावं. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं कंबर कसली आहे. मुंबईमध्ये येत्या काळात भाजपचाच महापौर बसला पाहिजे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिले आहेत. मुंबईतील मेळाव्यात नड्डांनी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत. दरम्यान भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारांनीही मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार असल्याचा निर्धार व्यक्त केलाय. तर दुसरीकडे राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून विकास कामांना वेग आल्याचं कौतुकही जे.पी. नड्डांनी केलंय. आज जैसे ही शिंदे जी और शिवेंद्र जी ने कार्यभार संभाला, विकास के काम फिर से शुरू हो गए, फिर से तीव्र गति से चल पड़ा है. तो उसी को हमको आगे बढ़ाना है और उसको हमको ध्यान रखना है. योगेश सागर जी कह रहे थे बीएमसी का चुनाव आएगा तो हमारा मेयर बनेगा. हमारा मेयर ही बनना है, इस बात को तय करते हैं. और जिनके पास ये ताकत हो उसको फिर सोचने की क्या बात है. इसलिए आप सब लोग पूरी ताकत से लगेंगे, मेरा विश्वास है आप उसको पूरा करेंगे. पूरे मुंबई के 6 लोकसभा क्षेत्र में 36 विधानसभा में 227 वार्डों में ये पेश प्रमुख की रचना हम करते आगे बढ़ रहे हैं. कुछ समय में 100% काम भी पूरा होगा, लेकिन हम आपको इतना आश्वस्त जरूर करते हैं, जब भी मुंबई महानगर पालिका का चुनाव लगे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना और एनडीए के सदस्यों को लेकर भारतीय जनता पार्टी का महापौर इस मुंबई शहर में बैठेगा. 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावरती असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. महाराष्ट्रामधील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत नड्डांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं. काँग्रेसमध्ये आता काय शिल्लक राहिलाय तो पक्ष फक्त परिवारापुरताच मर्यादित असल्याचा टोला नड्डांनी यावेळी लगावला. दरम्यान भाजप हा पक्ष एका विचारसरणीनं पुढे जाणारा पक्ष असून भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्तेही पंतप्रधान होऊ शकतात, जे.पी. नड्डा यांनी असं म्हटलं. तर 2014 नंतर मोदींच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताच्या उंचावलेल्या प्रतिमेचं कौतुकही यावेळी जे.पी. नड्डांनी केलं. यहां पर भी अगर उद्धव जी की बात कीजिए तो परिवार की पार्टी, एनसीपी की बात कीजिए तो परिवार की पार्टी. ये भारतीय जनता पार्टी अकेली पार्टी है जो वैचारिक दृष्टि से एक साधारण कार्यकर्ता भी भारत का प्रधानमंत्री है. इसलिए मैं सब लोगों को कहता हूं, आप ये इनकी आइडियोलॉजी सिर्फ परिवार ही रहेगा, इससे ज्यादा सोच नहीं सकेंगे. और मैं कांग्रेस पार्टी के बारे में बोलना चाहता हूं. इंडियन नेशनल कांग्रेस क्या रहेगी? या तो सोनिया जी से पूछो, या राहुल जी से पूछो, या प्रियंका जी से पूछो, बाकी सब घंटी बजाते रहो. यही है और क्या है बिजनेस. इसलिए आइडियोलॉजिकल दृष्टि से हमारे मुकाबला करने के लिए हमारी तरह विचारों को लेकर के चलने वाली पार्टी आएगी, तब लड़ाई होती है. इस बात को बिल्कुल समझना. 2014 के पहले अंतर्राष्ट्रीय वर्ल्ड में अगर कोई भी भारत का नाम लेता था तो हमेशा इंटरनेशनल लैंग्वेज में कहता था इंडिया एंड पाकिस्तान. इंडिया एंड पाकिस्तान मतलब हम और पाकिस्तान, इनका झगड़ा, और इंडिया का नाम लेगा तो पाकिस्तान का नाम. 2014 के बाद अंतर्राष्ट्रीय जगत में चर्चा में इंडिया इंडिया है, पाकिस्तान कहां है वापस. ये फर्क पड़ा. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. तर वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानावरती जे.पी. नड्डा यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारही उपस्थित होते. तर आगामी पालिका निवडणुकांसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे, जे.पी. नड्डा यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
विधिमंडळाचा चोर मंडळ असा केलेला उल्लेख ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना भोवण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत। शिवसेना शिंदे गटानं राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केलाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे प्रकरण राज्यसभेच्या सभापतींकडे पाठवलेलं होतं आणि त्यानंतर आता राज्यसभेचे सभापती जगदीश धनकर यांनी राऊतांचं हे प्रकरण राज्यसभा हक्कभंग समितीकडे पाठवलंय आणि त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिलं। मुंबई महानगरपालिकेमधील लूट, रस्ते घोटाळा थांबवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी हे पत्र लिहिलेलं आहे। दरम्यान या पत्रामधून त्यांनी महानगरपालिका प्रशासनावरती कारवाई करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली। दरम्यान या अगोदरही आदित्य ठाकरेंनी पालिकेतील घोटाळ्यासंदर्भात राजभवनावरती राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतलेली होती। आदित्य ठाकरेंनी राज्यपालांना जे पत्र पाठवलंय त्याचा मजकूर आपण पाहतोय। मुंबई महानगरपालिकेतून निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या अनुपस्थितीमध्ये खुलेआम सुरू असलेला भ्रष्टाचार आणि मुख्यमंत्री कार्यालयातून त्या भ्रष्ट कामांची हलवली जाणारी सूत्र याविषयी आपणास विस्तृत माहिती देण्याची संधी आपण दिली, त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत। महोदय, आम्ही आपली भेट घेऊन दिलेल्या निवेदनाचा परिणाम म्हणून मुंबई महानगरपालिकेनं केवळ एक प्रेस नोट जारी केली ज्यात काही संदर्भ हीन स्पष्टीकरण आहे, मात्र गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार थांबलेला नाही। खरं तर आत्ताचे भ्रष्ट रोड मेगा टेंडर रद्द केले पाहिजे आणि निवडून आलेली प्रतिनिधी समिती किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या समितीच्या पारदर्शक पद्धतीनं पुन्हा नव्यानं जारी करायला हवं। असं दिसतंय की लोकशाही पद्धतीनं नगरसेवक निवडून येण्याआधीच मुंबईचा पैसा जास्तीत जास्त खर्च करता यावा यासाठी मुंबई महानगरपालिका आणि प्रशासन यावर उच्च पदस्थांकडून दबाव आणला जातो आहे। तर हा पैशांचा अपव्यय थांबवला जावा यासाठी आपल्या राज्यपाल कार्यालयातर्फे माननीय लोकायुक्तांना आम्ही दिलेली याचिका पाठवली जावी अशी आमची विनंती आहे। महोदय, आमची आपणास नम्र विनंती आहे की मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभारात आपण हस्तक्षेप करावा आणि कंत्राटदारांना अनावश्यक वाटली जात असलेली 600 कोटी रुपयांची ॲडव्हान्स मोबिलिटी रक्कम त्वरित रोखावी। तर सामान्यतः देशातील ग्रीनफील्ड कामांना आणि महामार्गांना ॲडव्हान्स मोबिलायझेशन म्हणून आगाऊ रक्कम दिली जाते, मुंबई सारख्या शहरांना नाही। महोदय, जिथे 900 पैकी 25 रस्त्यांची कामही सुरू झालेली नाहीयेत तिथे आगाऊ रक्कम देणं हा करदात्यांच्या पैशांचा अक्षम्य अपव्यय ठरेल आणि कंत्राटदार आणि ज्यांना किक बॅक मिळण्याची शक्यता आहे त्यांनाच यातून फायदा होईल। महामहिम महोदय, मुंबईकरांच्या वतीनं आपण मुंबई महानगरपालिकेच्या या भ्रष्ट कारभारात हस्तक्षेप करावा आणि जोवर रस्त्यांची कामं सुरू होत नाहीत तोवर कुणालाही आगाऊ रक्कम दिली जाऊ नये ही आज्ञा द्यावी अशी आपणास विनंती आहे। तर विविध प्रकल्पांच्या कामांमध्ये निविदांमध्ये कोणताही गैरव्यवहार नाही असं आरोपांनंतर महानगरपालिकेनं स्पष्टीकरण दिलंय। आरोपांना पालिकेनं समर्पक उत्तरं दिलेली आहेत। तर पालिकेवरती जाणीवपूर्वक प्रश्न उपस्थित केले जात आहेत असं महापालिकेचं म्हणणं आहे। पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी राज्य सरकारनं मोठं पाऊल टाकलेलं आहे। प्लास्टर ऑफ पॅरिसमधून होणारं प्रदूषण कमी करणं आणि इतर पर्यायांचा विचार करणं यासाठी सरकारनं एक समिती गठीत केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबतची घोषणा केली। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांचे प्रधान सचिव, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि IIT मुंबईचे सदस्य या समितीमध्ये असतील। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपासून होणारं प्रदूषण कसं कमी करता येईल यासाठी ही समिती काम करेल। सोबतच प्लास्टर ऑफ पॅरिसला आणखी काय पर्याय असू शकतात याचा शोधही ही समिती घेणार आहे। तर दुसरीकडे पर्यावरणपूरक उत्सवासाठी स्पर्धा घ्याव्यात आणि मातीच्या मूर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं राज्यभरामधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विविध उपक्रम योजना सुरू केलेल्या आहेत आणि या उपक्रम योजनांचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं। या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री तानाजी सावंतही उपस्थित होते। मुंबई बाहेर गेलेला विकास पुन्हा एकदा मुंबईत आणायचा आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं। शिवाय राज्यात सिंचन प्रकल्पांचा वेग वाढवल्याचंही शिंदेंनी स्पष्ट केलंय।
आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण अपूर्ण राहू नये म्हणून तुम्ही आज मोठा निर्णय घेतलात. खरं म्हणजे शेतकरी बळीराजा आपला एक केंद्रबिंदू आहे. त्याचबरोबर 11 जिल्ह्यांमध्ये जिथे आत्महत्या होत आहेत प्रत्येक शेतकऱ्याला 1800 रुपये, म्हणजे एका कुटुंबामध्ये 4 माणसं 5 माणसं असतील तर 1800 गुणिले 4 5 म्हणजे ते 9000 रुपये. आपण 6000 आणखी दिले, ते 9 आणि 6 15 आणि केंद्राचे 6 म्हणजे 21,000 रुपये त्याला वर्षाला मिळतील याची तजवीज आपण केली. 55 वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावरती कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांना एकनाथ शिंदेंनी हे निर्देश दिलेले आहेत. उन्हामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसंच पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावं. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. दिल्ली उच्च न्यायालयाचा समीर वानखेडे यांना दिलासा मिळालेला आहे, कारण उद्याची सीबीआय चौकशी आता रोखण्यात आलेली आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचे स्पष्टपणे निर्देश देण्यात आलेले आहेत. 22 मेला समीर वानखेडे मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागतील आणि तोपर्यंत सीबीआय चौकशीपासून संरक्षण त्यांना देण्यात आलेलं आहे. सीबीआयची ही सहमती आणि सीबीआयची कारवाई कोणत्या आधारावरती करण्यात आलेली आहे? माझ्या घरी सर्च ऑपरेशन का? माझ्यावरती अन्याय झाल्याचं समीर वानखेडे यांचं म्हणणं होतं आणि या मुद्द्यांवरती त्यांनी ही दाद मागितलेली आहे. तर मुंबई आणि उपनगरामध्ये घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महामुंबई.